सकाळी उठल्यानंतर मी टिफिन करायला घेतला आणि टिफिन केल्यानंतर ते ऑफिसला निघून गेले. नंतर बघा तुम्ही किती पसारा पडलेला होता. एवढं सगळं आवरायचं होतं आणि दोघी बाळांना देखील सांभाळायचं होतं. गाथा माझी कोपऱ्यात येऊन काय खेळत होती काय माहीत. मुलांना आहे ना मग मोकळ्या मैदानात खेळण्यापेक्षा असं कोपऱ्यात जाऊन खेळायलाच जास्त आवडत असतं. काना माझं बटन ऑन ऑफ चालू होतं. हे बघा गाथाचं काय चाललं आहे, माझी कॅब घालून घेतली आणि इकडे तिकडे फिरत होती. मलाही माझे गोव्याचे दिवस आठवले. मग मी ही कॅब घालून थोडंसं मकडून घेतलं आणि पसारा आवरायला घेतला. छानपैकी माझा बेड आवरून झाला होता आणि आवरल्यानंतर एकदम भारी दिसत होता. काना गाथा दोघांना मी मस्तपैकी गाणे लावून दिलेले होते आणि म्हणूनच मला घरातला पसारा हा आवरायला वेळ मिळाला होता. नाहीतर ते सारखे मागे मागे लुडबुड करतात. गाथा माझी इतकी कुशीत वागते ह्या कानासोबत. तिचा भाऊ असूनही ती असं करते. मोबाईल घेते आणि दुसऱ्या रूममध्ये जाते. तिचं म्हणणं असतं तू मोबाईल बघायचा नाही, फक्त मीच बघणार. आणि बिचारा काना तिच्या मागे मागे लुडबुड करत असतो, तिच्या मागे मागे फिरत असतो. त्यानंतर मग आवरून झालं होतं. मग मी दोघांना झोपवायला घेतलं, पण कानाचा काही झोपायचा मूड दिसत नव्हता. गाथा मात्र झोपी गेली होती. मग त्याच्यासोबत मी एक कोलॅबरेशनचा रील बनवायचा होता, तो बनवायला घेतला. गाथा मस्त झोपलेली होती आणि नंतर त्याला झोपवलं आणि तो रील मी गाथासोबत पूर्ण केला. बघा किती छान दिसते माझी लेकरू गोड गोड तो ड्रेस घालून. आणि मग संध्याकाळी दोघांना फरसाण खायला दिलं आणि अशा प्रकारे माझा दिवस गेला.